असुद्दीन ओवैसीने जरा इराणला जाऊन यावं। तिथल्या मुस्लिम महिला बुरखा उतरवतात आहे, बुरखा हिजाब जाळून टाकतात आहे, स्वतंत्रता पाहिजे म्हणतात आहे, आणि इथे असुद्दीन ओवैसी बुरखा घातलेली महिला प्रधानमंत्री बनवायला निघालाय। हिंदूंची एकता याच्या पुढे जास्त प्रमाणात होईल। हिंदू बटेगा नहीं, जो हिंदू इसकी बात करेगा वही हिंदू पे राज करेगा। पण असुद्दीन ओवैसी अमरावतीत आला तर म्हणतो अमरावतीचा महापौर मुस्लिम करायचा आहे, खासदार मुस्लिम करायचा आहे, आमदार मुस्लिम करायचा आहे, आणि आता तो प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचला। त्यालाही हे सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तोपर्यंत चालते आहे जोपर्यंत इथे हिंदू जास्त प्रमाणात आहे, जास्त मोठ्या प्रमाणात आहे। मुस्लिम आल्यानंतर शरीयत चालवतात, आणि त्यामुळं या हिंदुस्थानवर हिंदूही राज करेगा, एकजूट रहेगा। आणि असुद्दीन ओवैसीने ही लक्षात ठेवा की इराणचे महिला मुक्त होतात आहे, मुक्त होऊ पाहतात आहे, ते अयातुल्ला खोमेनीच्या विरोधात। आणि त्याच्यामुळं भारतामध्ये सुद्धा जसं मोदीजींनी 3 तलाक आणि हलालापासून मुस्लिम महिलांना मुक्त केलं, तसंच स्वातंत्र्याचं वारं त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आणि त्यांना सुद्धा हिजाब आणि बुरख्यापासून मुक्तता मिळेल।